चला एसजीएस ग्रुप आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. चला एसजीएस ग्रुप आपणास विनंती करतो की आपले सर्व खेळाडू पवेलियन मध्येच बसावे. नियम सर्वांसाठी मित्रांनो सारखे आहेत. एसजीएस ग्रुप आपले सर्व खेळाडू पवेलियन मध्ये घेऊन जा आणि एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्या. चला सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतो किंग्ज 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवरती आली आहे किंग्ज 11 संघ. म्हटलं की चेतन माळी यांचा संघ. पहिल्या चेंडू अखेर एक धाव आपण स्कोर कार्ड वरती पाहतो. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 2 चेंडू अखेरीस 2 धावा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू मागे चाललाय. एक आली. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचते 3 चेंडू अखेर 3 धावा. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी गोलंदाजाने कमबॅक केलाय. 3 मध्ये 3 आल्यानंतर चौथा डॉट आलाय. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. या चेंडूवरती आली आहे लेग बाईकच्या स्वरूपामधली एक धाव. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, नजर हटी, दुर्घटना घटी. दोन धावा या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्या. जिथे एक होती खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. चला वरद विनायक आणि सत्यम दोन्ही टीम्स आपण कर्णधार असं रेडी राहा. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. चेक करतोय. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सीमा रेषा पार निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. ईमेल आयडी तू मेल येतो ना तुझ्या ह्याच्यावरती, त्यासाठी. हा मग थांब मी करतोय ना, चेक करतोय ना. नाला टाकलेलं, नाला सुपारा जाई घाल. षटक समाप्त झाले. 9 धावा एका षटकाखेरी स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. जिथे नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एसजीएस ग्रुप संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि राज आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 10 वर. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचे कोणतीही हालचाल इथे पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 1-1 11 या धावसंख्येवरती. यावेळी पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेलाय. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा गॅप आहे त्याच्यामधून चेंडूला काढलाय. आलाय 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू, यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मागे समोर आलाय. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न मागे गेलाय. 1 धाव या चेंडूवर देखील अर्जित केली गेली आहे. यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय पाहायला मिळतंय. मधली दांडी वाकवली आहे. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे फलंदाज दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र आशिष राजची विकेट इथे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला मागे पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील आल्या 2. तिसरीचा प्रयत्न होईल का? थोडेसे अडखळले, मात्र प्रयत्न थांबवला गेलाय. वाईड +2 अशा टोटल 3 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्या. तिहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 2-1 21. 5वा चेंडू, 6वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त, जिथे आपण पाहतोय 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण नाडीला पाहतोय. यावेळी उलटा खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा पाहिलं, निरगलं, पारगलं, त्यानंतर मात्र पोझिशन चेंज केली आणि लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या चेंडूवरती आले 1. एकेरीने धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सरळ जाऊन यष्टीला वेधलाय चेंडू. विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आशिष जड पावलांनी जाताना. यावेळी कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, 1 आली आहे या चेंडूवरती. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, 1 आली या चेंडूवरती. पुन्हा एकदा डिटेल्स पाठवून दे मला, त्याला लहान पोरग्याचा आधार कार्ड फक्त पाठवून दे आणि जी माणसं आहेत त्यांची एज आणि नाव, पैसे सांगतो तुला. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्यास फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं. चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळालाय.
यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉलने धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचली आहे 26. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय. समोरच्या दिशेने चेंडू सरळ सीमा रेषा पार आलाय चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 धावा स्कोर कार्ड वरती. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिथे नाणेफेकीचा कौल हरत असताना SGS ग्रुप संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल पडला नाही, मात्र खेळ चांगला झाला. 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तीन षटकाखेरीज दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, जिथे विनय आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये सुनील यांना पाचारण करण्यात आलंय. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. या स्पर्धेचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि ते पंचांनी तुम्हाला सामना सुरू होण्याआधी सांगितल्या होत्या. त्याचं तुम्ही उल्लंघन केलं तर आपल्याला दंडित केलं जाईल आणि हेच कारण होतं या चेंडूचं. नो बॉलने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 31-31 वरती. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र माफ करा 32 झाल्यात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये झेल विसावत असताना तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. चला बॅटर नेम कळवायचंय. मंजीत. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये इथे अजून एक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळी नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेलाय. नो बॉलने धावसंख्या 9+1 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडली गेली. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 34 धावसंख्येवरती, जिथे पहिला चेंडू 9+1 आला, दुसरा तिसरा म्हणजेच दोन लिगल चेंडू जे होते त्यावरती विकेट आली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा नो आलाय. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रनआउटची संधी डायरेक्ट हिट केली गेली, मात्र दुसऱ्या रनाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद झालाय. एक मिनिट चालू ठेव रे, कॉमेंट्री करते पाण्याने. पुढचा चेंडू.
36 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा. यावेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग समाप्त झाली आहे. धावसंख्या टीम SGS ग्रुपने स्कोर कार्ड वरती लावली आहे. 36-37 धावांचं लक्ष टीम किंग्स 11 संघासमोर. चला सेकंड मॅच यानंतर जी आपण पाहतोय आजच्या दिवसातील तिसरी मॅच. एका बाजूला असेल वरद विनायक तर त्यांच्या अगेन्स्ट सत्यम. दोन्ही टीम्स आपले कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवा. चला सत्यम संघ आपला कर्णधार कॉम्बॉक्स टॉस बॉक्स मध्ये येऊ द्या. बोला ना. चला यानंतरची होणारी मॅच वरद विनायक विपक्ष सत्यम. राजेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला कॅमेरामॅन. चला दोन संघाचे कर्णधार. सत्यम आपला कर्णधार. चला टीम सत्यम आपला कर्णधार येऊ द्या. चला दोन्ही टीमचे कर्णधार सत्यम आणि वरद विनायक संघाचे कर्णधार. कॉल कोण करेल? वरद विनायक संघाचा कॉल असेल. हेड कॉल केला गेलाय आणि हेड आलाय. वरद विनायक संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? बॉलिंग. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला सामना सुरू झालाय. जास्त वेळ घेत नाहीये. यानंतर जी होणारी मॅच वरद विनायक विपक्ष सत्यम. दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये या सामन्यानंतर लगेचच दाखल व्हायचं. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम वरद विनायक संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तद्वर जाऊया आपण सेकंड इनिंग कडे, जिकडे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं चांगला खेळ राहिला टीम किंग्स 11 संघाचा. पहिला चेंडू खराब लाईन पाहायला मिळाली आहे, मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार. तिथे एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. बॉलरचं नाव काय? बॉलर नेम राज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. 5 धावा पहिल्या चेंडूवरती. खराब चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू देखील नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील ऑन साइडला खेळून काढला चेंडूला. केवळ 1 धाव आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 7 वरती. एका चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय. 7 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती आली आहे. कोणतीही धावा आली नाहीये या चेंडूवरती. निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी टॅप केलाय.
एक आली आहे. एकेरीचं परावर्तन दुसरीमध्ये. वेग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये धावसंख्या. 3 चेंडू अखेर 9 धावा. यावेळी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नो प्लस 1, 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. स्कोर 3 चेंडू अखेर 11 धावा. जिथे 34चा पाठलाग करायचा आहे, 11 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. यावेळी पहा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅटर स्लोअर वन साठी थांबले होते, मात्र वेग अतिशय पाहायला मिळाला चेंडूवरती. 13 धावा 4 चेंडू अखेरीस स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. एक आली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. 5 चेंडू अखेर 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू मागे चाललाय. या चेंडूवर देखील एक कंप्लीट केली गेली. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचती एका षटका अखेरीस. 15 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता उर्वरित 18 मध्ये 19 ची. बॉलर नेम बाय. बॉलर नेम दुसरा षटक. प्रवीणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळी सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन झालंय. सनीची खेळी संपुष्टात येताना. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहतोय. न्यू बॅटर गोलू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती जर चेंडू व्यवस्थित गॅदर केला असता तर, मात्र गॅदर करताना चुकी झाली आणि एक आली या चेंडूवरती. 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळी चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर मारून दिला. अजून एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक एकाच षटकामध्ये एका चेंडूच्या गॅपमध्ये 2 विकेट पडल्यात. सुनील न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये. येणारे 14 चेंडू आणि 17 ची आवश्यकता असेल, जिथे 18-19 ची आवश्यकता असताना 14-17 वरती सामना आलाय. म्हणजेच या षटकामध्ये कमबॅक सुरू झालं एसजीएस ग्रुप संघाचं. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. एक आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 18 वरती. आता येणारे चेंडू 13 आणि विजयासाठी 16 ची आवश्यकता. तेरा चेंडू 16 ची आवश्यकता. या चेंडूवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे सीमा रेषा पार. आलाय शेवटच्या चेंडूवरती चौकार. समीकरण बदललंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 ची आवश्यकता असेल. 12 चेंडू 12चं समीकरण. इथून पुढे देखील तुम्ही सामना हा जिंकू शकता, मात्र तुम्हाला आता चांगली 2 षटक हाताळावी लागणार आहे तिथून पुढे जर विजय प्रस्थापित करायचा असेल. तिसरं षटक. बॉलर नेम आशिष. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात.
पहिला चेंडू खराब पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि कालचा संपूर्ण दिवस ज्यांनी अगदी एक हाती सत्ता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गाजवली तेच अमित राणे सर यांना आपण पाहतोय. 11 मध्ये आता 10 ची आवश्यकता जिथे किंग्ज 11 संघाला असेल. समोर एसजीएस ग्रुप संघ पलटवार करेल का, मात्र या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 25 वरती. येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 9 ची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला जातोय. यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला जातोय. जिथे तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे स्कोरबोर्ड वरती तिथे असे चेंडू सातत्याने हाताळले गेलेत एसजीएस ग्रुपच्या माध्यमातून. या चेंडूवर देखील आली एक. येणारे आता चेंडू उर्वरित असतील मैदानाच्या आतमध्ये 9 आणि विजयासाठी 6 ची आवश्यकता. म्हणजेच सामना कुठेतरी किंग्ज 11च्या बाजूने झुकलाय, मात्र आता पलटवार सातत्याने करावा लागेल. उर्वरित चेंडू 8, विजयासाठी 5 ची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29. 2 षटक 4 चेंडू अखेरीस. यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. कमबॅक इथून पुढे आता होईल का, कारण तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आता अजून देखील 5 ची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 7 मध्ये 5 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा आपण पाहतोय. यावेळी गॅपमध्ये खेळून काढलाय आणि सामन्याची हवा देखील काढून टाकली आहे. आता केवळ 6 मध्ये 1 ची आवश्यकता. जिथे असं वाटलं होतं मागच्या षटकामध्ये की कुठेतरी कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळते एसजीएस ग्रुप संघाचं. पहिल्या 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा होत्या गोलंदाजाच्या. 2 विकेट त्याच्या नावावरती होत्या, मात्र शेवटचा चेंडू खराब क्षेत्ररक्षकाचं आणि त्या चेंडूवरती आल्या चौकार आणि त्यानंतर पूर्ण मोमेंटम एका बाजूला आपल्याला शिफ्ट होताना पाहायला मिळालं. यावेळी चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर मारलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा 1 धावेची आवश्यकता आणि यावेळी गॅपमध्ये खेळून काढलाय. सामना समाप्त झालाय. टीम किंग्ज 11 संघ इथून पुढे विजय प्रस्थापित करतोय. चला एसजीएस ग्रुप आपला एक प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचा आहे. एसजीएस ग्रुप आपला प्रतिनिधी पाठवा. एसजीएस ग्रुप चला. वरद विनायक संघ क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्या मैदानाच्या आतमध्ये. वरद विनायक संघ आपणास विनंती करतो की ते जे डगआउट 2 उभे आहेत त्या डगआउट्स मध्ये आपण जाऊन स्थानापन्न व्हायचंय आणि त्यांच्या समोर सत्यम असेल. सत्यम एका डगआउट मध्ये असेल आणि वरद विनायक एका डगआउट मध्ये असेल. चला प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड इथे दिला जातोय. सुनील यांना प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल ज्यांनी चांगला